नमस्कार. सर्व्हिसनावच्या दुनियेत तुमचं स्वागत आहे. आज आपण गव्हर्नन्स, रिस्क आणि कंप्लायन्स म्हणजेच GRC हा विषय एकदम सोपा करून समजून घेणार आहोत. बघा, अनेक कंपन्या आजही विखुरलेल्या, जुन्या पद्धती वापरतात, ज्यामुळे एक मोठा धोका निर्माण होऊ शकतो. पण त्यावर एक जबरदस्त उपाय आहे आणि तोच आज आपण पाहणार आहोत. जरा विचार करा, जर उद्या तुमच्या कंपनीला एका मोठ्या महत्त्वाच्या ऑडिटमध्ये अपयश आलं तर काय होईल? हा एक असा प्रश्न आहे ना, जो बऱ्याच संस्थांना रात्री शांत झोपू देत नाही. आणि ह्याच प्रश्नाभोवती आजची आपली चर्चा फिरणार आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी सायलोनची समस्या काय आहे ते समजून घेऊ, मग बघू ServiceNowचा दृष्टिकोन कसा आहे, त्यानंतर GRC प्रत्यक्षात कसं काम करतं, त्याचा काय परिणाम होतो, आणि हो, मुलाखतीत यश मिळवण्यासाठी काही खास टिप्स सुद्धा आहेत. चला तर मग सुरुवातीला मूळ समस्येपासून सुरुवात करूया. म्हणजे ही सायलोनची समस्या नक्की आहे तरी काय, आणि जोखीम मॅनेज करण्याची जुनी पद्धत इतकी कुचकामी का होती? कल्पना करा, काही वर्षांपूर्वीपर्यंत जोखीम व्यवस्थापनाचं जग म्हणजे काय होतं? नुसता स्प्रेडशीटचा पसारा, प्रत्येक डिपार्टमेंट आपापल्या कोशात काम करते आणि सगळी कामं मॅन्युअली. म्हणजे माहिती एका ठिकाणी नाही आणि चुका व्हायची शक्यता तर प्रचंड. आणि या जुन्या पद्धतीमुळे कंपन्यांना जो त्रास व्हायचा ना, तो काही विचारायलाच नको. म्हणजे जोखमीची खरी माहिती वेळेवर मिळतच नव्हती. ऑडिटसाठी अक्षरशः आठवडे जायचे, छोट्या छोट्या मानवी चुकांमुळे मोठं नुकसान व्हायचं, आणि वेगवेगळे विभाग तर जणू काही एकमेकांशी बोलतच नव्हते. सगळाच गोंधळ होता, नाही का? ओके, तर ह्या सगळ्या गोंधळात सुसूत्रता कशी आणायची? इथेच ServiceNowचा पिक्चरमध्ये येतं. चला पाहूया ServiceNowचा एकात्मिक दृष्टिकोन, जो माहितीचा एकच आणि सगळ्यात विश्वासार्ह स्रोत बनवतो. पण GRC म्हणजे नक्की काय? बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर GRC ही एक अशी फ्रेमवर्क किंवा चौकट आहे जी IT ला कंपनीच्या मुख्य उद्दिष्टांशी जोडते, येणाऱ्या धोक्यांना मॅनेज करते आणि सगळे नियम वगैरे पाळले जातात ना याची खात्री करते. ServiceNow GRC हे ना 4 मजबूत खांबांवर उभा आहे. पहिला आहे पॉलिसी आणि कंप्लायन्स, म्हणजे नियम बनवणं आणि ते पाळले जातायत की नाही हे बघणं. दुसरा रिस्क मॅनेजमेंट, धोके ओळखणं आणि त्यांना हाताळणं. तिसरा आहे ऑडिट मॅनेजमेंट, जो तपासणीची सगळी प्रक्रिया सोपी करतो. आणि चौथा व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट, म्हणजे आपल्या पार्टनरकडून येणाऱ्या जोखमींवर लक्ष ठेवणं. हे चारही मिळून एक भक्कम सिस्टम तयार करतात. आता एक खूपच महत्त्वाचा बदल समजून घेऊया, तो म्हणजे GRC पासून IRMकडे झालेला प्रवास. बघा, जुनं GRC कसं होतं? काहीतरी वाईट घडल्यावर त्यावर प्रतिक्रिया देणारं. पण IRM म्हणजे इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट हे एकदम पुढचा विचार करतं. धोका येण्याआधीच त्याला रोखण्याचा प्रयत्न करतं. हे फक्त नियमांचं पालन करण्यापुरतं नाही, तर व्यवसायाच्या यशासाठी जोखमीचं व्यवस्थापन करतं. हा एक प्रचंड मोठा आणि पॉवरफुल बदल आहे. आणि हे चित्र आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवतं की IRMमध्ये प्रत्येक गोष्ट एकमेकांशी कशी जोडलेली आहे. एका बाजूला आहेत संस्थेची धोरणं आणि नियम, मग मध्यभागी ही सगळी माहिती एकत्र येते, आणि दुसऱ्या बाजूला ती थेट जोखीम, नियंत्रणे आणि ऑडिट योजनांशी जोडली जाते. यामुळे काय होतं तर प्रत्येक गोष्टीचा एकमेकांशी काय संबंध आहे हे अगदी स्वच्छ दिसतं. ठीक आहे, बरीच थिअरी झाली. चला आता हे GRC प्रत्यक्षात कसं काम करतं हे एका खऱ्या उदाहरणातून समजून घेऊया. पण ते उदाहरण समजून घेण्याआधी 2 छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी. पहिली आहे इनहेरंट रिस्क, म्हणजे मूळ धोका, कोणतीही सुरक्षा लावण्याआधीचा. आणि दुसरी आहे रेसिड्युअल रिस्क, म्हणजे तुम्ही सगळे सुरक्षा उपाय योजल्यानंतरही जो धोका शिल्लक राहतो तो. सोपं उदाहरण म्हणजे हेल्मेट घातल्यावर अपघाताचा धोका कमी होतो, पण तो पूर्णपणे नाहीसा नाही ना होत. तो शिल्लक राहिलेला धोका म्हणजे रेसिड्युअल रिस्क. तर ServiceNowमध्ये एखाद्या जोखमीचा प्रवास कसा होतो? बघा, सगळ्यात आधी एक जोखीम ओळखली जाते. समजा आपल्या सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी कमतरता आहे, मग ती लगेच ServiceNowमध्ये नोंदवली जाते. सिस्टम आपोआप त्यावर योग्य नियंत्रणे लावते आणि दुरुस्तीचं काम योग्य टीमला सोपवते. आणि गंमत म्हणजे जसं जसं काम पुढे सरकतं तसतसं डॅशबोर्ड रिअल टाईममध्ये अपडेट होत राहतो. आणि ही सगळी प्रक्रिया ऑडिटसाठी आपोआप नोंदवली जाते. किती सोपं झालंय बघा. हे बघा, इथे गोपनीयता गमावण्याची एक जोखीम एका रिटेल POS सिस्टमसाठी कशी नोंदवली आहे हे आपण पाहू शकतो. ती कोणाला दिली आहे, तिचं सध्या काय स्टेटस आहे, हे सगळं एकाच ठिकाणी, एकाच वर्कस्पेसमध्ये दिसतंय. क्लिअर कट. ओके, तर या सगळ्याचा खरा फायदा काय होतो? आता आपण परिणामांबद्दल बोलूया. या डिजिटल बदलाचा खरा मोबदला काय मिळतो ते पाहू. एका केस स्टडीचे आकडे तर अक्षरशः डोळे उघडणारे आहेत.
ऑटोमेशनमुळे काय झालं? मॅन्युअल कामात तब्बल 40% घट, प्रतिसाद देण्याच्या वेळेत 30% सुधारणा आणि विक्रेत्यांच्या नियमांचं पालन तर 50% वाढलं. हे आकडेच या सिस्टमची ताकद सांगतात. थोडक्यात सांगायचं तर फरक अगदी स्पष्ट आहे. कुठे ते स्प्रेडशीट आणि ईमेलचं जाळं आणि कुठे हे केंद्रीभूत डॅशबोर्ड, कुठे ती धिरंगाई आणि मानवी चुका आणि कुठे हे स्वयंचलित वर्कफ्लो. आठवडेभर चालणाऱ्या ऑडिटच्या तयारीऐवजी आता आपण रिअल टाईममध्ये ऑडिटसाठी तयार आहोत. म्हणजे आपण आता फक्त समस्यांवर प्रतिक्रिया देत नाही, तर त्या येण्याआधीच त्यांचं व्यवस्थापन करतोय. हाच तो खरा बदल आहे. आणि आता आपल्या त्या सगळ्या मित्रांसाठी एक खास विभाग जे GRCमध्ये करिअर करू इच्छितात. चला, GRC मुलाखतीत यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं पाहूया. एक प्रश्न जो मुलाखतीत हमखास विचारला जातो, पॉलिसी, कंट्रोल्स आणि रिस्क यांच्यात नेमका काय संबंध आहे? उत्तर खूप सोपं आहे आणि लक्षात ठेवायलाही सोपं आहे. पॉलिसी नियम ठरवते. कंट्रोल म्हणजे तो नियम पाळण्यासाठी आपण जी कृती करतो ती. आणि रिस्क म्हणजे काय? तर जर ते कंट्रोल फेल झालं तर काय वाईट घडू शकतं. पॉलिसी, कंट्रोल, रिस्क. सिंपल. आता पुढचा प्रश्न जो थोडा टेक्निकल आहे. सर्व्हिसनाव GRCसाठी एंटिटी फ्रेमवर्क इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? याचं कारण असं आहे की हे फ्रेमवर्क संस्थेसाठी एका फॅमिली ट्रीसारखं काम करतं. ते जोखीम आणि नियंत्रणांना थेट कंपनीच्या विशिष्ट विभागांशी, सेवांशी किंवा मालमत्तेशी जोडतं. याचा फायदा काय? तर कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटला एकाच स्क्रीनवर वरपासून खालपर्यंत संपूर्ण संस्थेमधल्या जोखमीचं अगदी स्पष्ट चित्र दिसतं. आणि शेवटी हे एक वाक्य सर्व्हिसनाव IRMचं सार अगदी अचूकपणे सांगतं. सर्व्हिसनाव हे GRCला जोखीम आणि लवचिकता सुनिश्चित करणाऱ्या एका इंजिनमध्ये रूपांतरित करतं आणि या दोन्ही गोष्टी थेट व्यवसायाच्या प्रक्रियांमध्येच समाविष्ट करतं. तर आज आपण या प्लॅटफॉर्मची ताकद पाहिली. आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. तुमच्या कामाच्या ठिकाणी अशी कोणती एक गोष्ट आहे जी अजूनही मॅन्युअली केली जाते आणि जी तुम्हाला सगळ्यात आधी ऑटोमेट करायला आवडेल? तुमचं उत्तर खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात एका नवीन आणि तितक्याच रंजक विषयासह.